शिव आणि शक्तीचं मिलन म्हणजे महाशिवरात्री. तर या वर्षीची महाशिवरात्री आहे 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी महाशिवरात्री येत आहे. याच दिवशी भगवान शंकरांनी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी तांडव केले होते, अमृतप्राशन केले होते आणि भक्तांना अभय दिले होते. असं म्हणतात, महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराचं परम तेजस्वी अस्तित्व सक्रिय होत असते आणि या काळात केलेली पूजा खूप फलदायी ठरते. याच काळामध्ये पूजा करायची असते, पठण करायचे असते. पण त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीचं औचित्य साधून महान ग्रंथ शिवलीला अमृताचं पारायण करायचं असेल, पठण करायचं असेल तर ते कसं करावं, पारायण किती दिवसाचं करावं याबद्दल माहिती सांगणार आहे. शिवलीला अमृत ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ आहे. तर याचं पारायण आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी केलं पाहिजे. आता कोणाला वेळ असेल तर त्यांनी 7 दिवसाचं पारायण करू शकतात. 7 दिवसामध्ये थोडे थोडे अध्याय असतात, 2-2 अध्याय येतात, असं पारायण करू शकता. आणि कोणाला वेळ 5 दिवसाचं पण करू शकता आणि 3 दिवसाचं पण पारायण करू शकता. 5 दिवसाचे पण ठराविक अध्याय असतात, रोज किती वाचायचे, आणि 3 दिवसाला पण ठराविक अध्याय असतात, ते तेवढे 3-3 दिवस पठण करायचे असतात आणि मग उद्यापन करायचं असतं. पण कोणाला काही शक्यच होत नाही, वेळच नाही भेटत, तर ते अशी लोक तर 1 दिवसाचं पारायणही करतात. पण 1 दिवसाचं पारायण शक्यतो करू नका, कारण ते खूप दिवसभर होतं आणि तेवढी बसणं शक्य होत नाही आहे. कारण पारायण करायचं म्हटलं तर ते पूर्ण झालं पाहिजे. 1 दिवसाचं असो की 3 दिवसाचं असो की 7 दिवसाचं असो, आपण संकल्प करून करत असतो, त्यामुळे ते पूर्ण केलं पाहिजे. मग 1 दिवसाचं करायला खूप असं बसण्याचा स्टॅमिना पाहिजे, कारण खूप वेळ जाणार. त्यामुळे जर वेळ नसेल तर 3 दिवसातही करू शकता. रोज 3 दिवसात म्हटलं तरी 5-5 अध्याय येतात. 3 दिवसामध्ये पण पारायण होऊ शकतं आणि ते थोडंसं त्रासदायक होणार नाही. आपले बाकीचे कामं करत आपण हे करू शकतो. पण 1 दिवसाचं जर कोणाला शक्य असेल तर त्यांनी करावं. जर कोणाला जमत असेल, पहिल्यापासून करत असतील 1 दिवसाचं पारायण, तर ते करू शकतात. पण नवीन व्यक्तीला तर 1 दिवसाचं पारायण शक्य होणार नाही, कारण बसण्यासाठी खूप स्टॅमिना लागतो. त्यामुळे 1 दिवसाचं पारायण न करता तुम्ही 5 दिवसाचं, 3 दिवसाचं केलं तरी चालते. आता याला नियम काय असतात, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं आणि 7 दिवसाचं पारायण जेव्हा आपण करतो त्याला नियम काय असतात, काय अटी असतात? तर नियम साधे सोपे आहेत, याला जास्त नियम नाही. तुम्ही पूजा मांडणी करायची असेल तर करू शकता, पण नाही केली तरी चालते. आपण ग्रंथ काढून आपण पठण करू शकतो, परत जागेला ठेवू शकतो. याला पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण कसं होतं, कोणाची छोटी घरं असेल तर जागा पुरत नाही, त्याच्यामुळे मांडणी करायची म्हटलं की अडचणी येतात. त्यापेक्षा मांडणी नाही केली तरी चालते. आपण ग्रंथ काढू शकता, पठण करू शकता अध्याय, आणि परत जागेला ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही पारायणाचं करू शकता. पण पारायण करण्याच्या अगोदर तुम्ही मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जल अर्पण करायचं आहे, खडीसाखर ठेवायची आहे आणि आपली श्रद्धेने आपली मनोकामना बोलायची आहे की मी असं असं पारायण करणार आहे एवढ्या एवढ्या दिवसाचं, आणि तुम्ही ते निर्विघ्नपणे पार पाडा. हे भगवान शंकरांना अशी प्रार्थना करायची आहे आणि मग नंतर त्या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण किती दिवसाचं असू द्या, 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं. 1 दिवसाचं असेल तर ते महाशिवरात्रीच्या दिवशीच होईल, पण 1 दिवसाचं करणं खूप कठीण आहे. दुसरा नियम म्हणजे पारायण चालू असताना आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही आहे, परान्न खायचं नाही आहे आणि त्याचबरोबर बाहेरचं पण खायचं नाही आहे. कारण की त्यावेळेस आपल्याला पावित्र्य पाळणे गरजेचे असते. त्यामुळे परान्न वर्ज्य आहे. हॉटेलचं वगैरे पण बाहेरचं खाणं म्हणजे टाळा, कारण त्यामध्ये काय टाकलं आहे माहीत नाही. कारण या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्ज्य आहे आणि हॉटेलच्या जेवणामध्ये कांदा तर फिक्स असतो, कांदा लसूण असतोच. त्यामुळे बाहेरचं अन्न पण टाळा. जर पारायण एवढ्या भक्तिभावाने करणार आहात तर 5 किंवा 7 किंवा 3 दिवस असेल तेवढ्या दिवस कांदा आणि लसूण वर्ज्य आहे. बाकी तर दुसरं काही नाही, पण याला कांदा लसूण वर्ज्य आहे. बाकी पारायण कुठल्याही वेळेत तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुम्ही काम करत असाल, जॉब करत असाल, करायची इच्छा असेल पारायण, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस एकदम उत्तम वेळ आहे. हे पारायण संध्याकाळच्या वेळेस केले तर अतिउत्तम होतं. ह्याचं फल खूप जास्त भेटतं, कारण संध्याकाळच्या वेळेसच भगवान शंकराची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी शक्य झालं तर संध्याकाळी हे अध्याय पठण करू शकता, किंवा मग घरामध्ये जेव्हा आपल्या स्त्रियांना जेव्हा वेळ मिळतो. पण एक फिक्स टाईम ठेवा. रोज जेवढे तुम्ही 3 दिवस 5 दिवस जर पठण करणार असाल अध्याय पारायण, तर ते एक सकाळीच किंवा दुपारी किंवा संध्याकाळी असं तिन्ही पण दिवस एकाच वेळेस पठण करा, म्हणजे त्याच्याने आपल्याला त्याचं फळ तरी भेटेल. पारायणाला बसल्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र घालायचं आहे. पांढऱ्या कलरचे वस्त्र असेल तर तेच घालावे, नसेल तर दुसऱ्या कलरचे घाला, पण ब्लॅक कलर, काळा कलरचं वस्त्र घालू नये.
आणि थोडं इकडं तिकडं गोष्टी झाल्या तर टेन्शन घ्यायचं नसतं. कारण बघा, भगवान शंकरांना आपण भोळा शंकर म्हणतो. ते कधीच भक्तांना त्रास देत नाहीत. भक्तांची सेवा करण्यासाठी किंवा भक्तांना आदर देण्यासाठीच देव असतात. त्यामुळे खूप टेन्शन न घेता पारायण करायचं, टेन्शन फ्री राहून करायचं. जर काही आपल्याकडून चुकलं तर क्षमा मागायची आणि पुढे पारायण चालू करायचं. पण जास्त विचार नाही करत बसायचं त्या गोष्टीवरनं की माझ्याकडून असं झालं का, चूक झाली का. साध्या सोप्या पद्धतीने सेवा करायची असते आणि देव आपल्या भक्तांसाठीच असतात. आता पारायण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करणं आवश्यक असतं. तर उद्यापन कसं करावं, तर साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. मंदिरात जायचं आहे, मंदिरात जल अर्पण करायचं आहे आणि तुम्ही गोड काही नैवेद्य दाखवू शकता, खडीसाखर, साखर किंवा दूधसाखर असं. आणि भगवान शंकरांना शुभ्र वस्त्र अर्पण करायचं आहे. तिथं आपल्याला पांढरं वस्त्र अर्पण करायचं आहे आणि जानवं जोड असतं ते पण एक अर्पण करायचं आहे. आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की मी असं असं पारायण केले, माझी भक्ती तुम्हाला पोचू द्या आणि जर काही चुकी झाली असेल तर क्षमा करा. घरामध्ये जेव्हा आपण रोज अध्याय पठण करतो पारायण काळामध्ये, त्यावेळेस आपण खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकतो देवासमोर. आणि उद्यापनाच्या दिवशी पण आपण घरामध्ये पण नैवेद्य दाखवायचा आहे. तो साधा सोपा दाखवू शकता. दही भात दाखवला तरी चालतो, वरण भात दाखवला तरी चालतो. फक्त कांदा लसूण विरहित नैवेद्य दाखवायचा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते, जीवनातील संकटे दूर होतात, सकारात्मकता वाढते. या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण करावे. ज्यांना शक्य होईल त्यांनी करावे, पण शक्य होईल सर्वांना. कारण वेळ हा काढला तरच मिळतो, नाहीतर वेळ हा असाच फुकट जातो इकडे तिकडे. पण रोज 2-2 अध्याय केले तरी पण ग्रंथाचं पूर्ण पठण होईल आपलं 7 दिवसामध्ये. तर असा वेळ काढला तर आपल्याला मिळणार आहे. आणि या निमित्ताने जर केलं तर होणार नाही. तर वर्षभर आपल्याला वेळ नसतो, वर्षभर आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानेच होणार आहे, पण वर्षभर आपण करू शकत नाही की करता येईल म्हणण्यात होत नाही. तर ह्या एका दिवसाच्या निमित्ताने आपल्याला जर शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण झाले तर आपल्या जीवनामध्ये नक्की बदल होईल आणि सकारात्मकता येईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.